गुड आफ्टरनून स्टुडंट. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मोड्स ऑफ एक्सक्रिएशन स्टडी केले. त्याच्यामध्ये अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम हे 3 मोड्स ऑफ एक्सक्रिएशन तुम्हाला सांगितले. या मोड्स ऑफ एक्सक्रिएशनमध्ये काही ऑर्गॅनिझम अमोनिया हे वेस्ट प्रॉडक्ट बॉडीच्या बाहेर रिलीज करतात, काही ऑर्गॅनिझम युरिया एक्सक्रीट करतात, तर काही ऑर्गॅनिझम युरिक ॲसिड. एक एक्स्ट्रा सुद्धा तुम्हाला सांगितलं, स्पायडर किंवा त्याच्यामध्ये अजून एक्झाम्पल दिलेले स्कॉर्पियन, स्पायडर आणि पेंग्विन हे गोआनाइन एक्सक्रीट करतात. या ऑर्गॅनिझमना गॉनोटेलिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. सो मी तुम्हाला वेस्ट प्रॉडक्टमध्ये 4 वेस्ट प्रॉडक्टचे नेम सांगितले होते, अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड आणि अजून एक वेस्ट प्रॉडक्ट आहे तो म्हणजे क्रिएटिनिन. मग आता हा जो क्रिएटिनिन आहे हा कसा तयार, आपण अमोनियाबद्दल शिकलो. आपण डाएटमध्ये जे प्रोटीन घेतो हे प्रोटीन डायजेस्ट करून आपल्याला अमिनो ॲसिड मिळतात. त्यानंतर हे जे अमिनो ॲसिड आहेत या अमिनो ॲसिडचं डिअमायनेशन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामधून अमोनिया हा ग्रुप रिमूव्ह होतो. सो अमिनो ॲसिडचं अमोनिया तयार होतो. अमोनियाचं कन्वर्जन युरियामध्ये केलं जातं आणि याच अमोनियाचं कन्वर्जन युरिक ॲसिडमध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं. सो हे 3 वेस्ट प्रोडक्ट आपल्याला समजले की प्रोटीनपासून आपल्याला आपल्या बॉडीमध्ये हे तयार होतात. त्यानंतरचा थर्ड जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो आहे क्रिएटिनिन. सो क्रिएटिनिन कसा तयार होतो हे आज आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज क्रिएटिनिन. सगळ्यात फर्स्ट प्लाझ्मा क्रिएटिन इट इज प्रोड्यूस्ड बाय कॅटाबॉलिझम ऑफ क्रिएटिनिन फॉस्फेट. सो क्रिएटिनिन फॉस्फेट जो आहे इमिजिएट एनर्जीचा सोर्स, जसं की आपण ATP यूज करतो. ATPचा फुल फॉर्म होतो ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ओके, ॲडेनिनला 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल अटॅच असतात आणि तो जो बॉन्ड असतो फॉस्फेटचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तर या ठिकाणी जर 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल अटॅच असतील तर हा जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर असते. जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा ती एनर्जी रिलीज केली जाते. सो जसं इथं फॉस्फोडायस्टर बॉन्डमध्ये एनर्जी आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी क्रिएटिनिन फॉस्फेट एक दिलेला आहे. सो क्रिएटिनिन फॉस्फेट ड्युरिंग स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन इट इज यूज्ड ॲज अ रेडी सोर्स ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट. सो क्रिएटिनिन फॉस्फेट हे पहिले लक्षात ठेवा. सेकंड थिंग, क्रिएटिनिन फॉस्फेट काय म्हणून यूज केला जातो? सो इट इज रेडी सोर्स ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट. इट इज रेडी सोर्स ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट. हाय एनर्जी फॉस्फेट असणारा हा रेडी सोर्स आहे ज्याच्यामधून भरपूर एनर्जी मिळते आणि ही एनर्जी कोणत्या पर्पजसाठी यूज केली जाते तर मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शनसाठी. इट इज यूज्ड ड्युरिंग मसल कॉन्ट्रॅक्शन, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. यूज्ड इन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. आपले स्केलेटल मसल म्हणजे आपल्या बोन्सना जे मसल्स अटॅच झालेले आहेत त्या मसल्सना आपण स्केलेटल मसल म्हणतो. आणि या मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जेव्हा होतं तेव्हा आपल्या बॉडी पार्टची मूवमेंट होते. सो या मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी एनर्जी लागते आणि त्याचा रेडी सोर्स म्हणून काय यूज केलं जातं? क्रिएटिनिन फॉस्फेट. सो या क्रिएटिनिन फॉस्फेटपासून एनर्जी मिळते हे बरोबर आहे, पण जेव्हा याचं कॅटाबॉलिझम केलं जातं तेव्हा याच्यामध्ये काय तयार होतं तर याच्यामध्ये क्रिएटिनिन जे आहे ते बॉडीमध्ये रिलीज होतं. सो दिस कॅटाबॉलिझम रिलीजेस क्रिएटिनिन. या कॅटाबॉलिझममध्ये आपल्या प्लाझ्मामध्ये आपल्या ब्लडमध्ये क्रिएटिनिन रिलीज होतं जो एक वेस्ट प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. एरवी क्रिएटिनिनची लेवल जी आहे ती स्टेडी राहते किंवा कॉन्स्टंट राहते, नॉर्मलपेक्षा जास्त वाढत नाही, कारण क्रिएटिनिन फॉर्मेशन and creatinine excretion rate matches. जेवढं क्रिएटिनिन तयार होतं तेवढंच बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केलं जातं. सो त्यांचा रेट जो आहे तो मॅच होतो, त्यामुळे क्रिएटिनिनची लेवल वाढत नाही. बघा, जर असं झालं की क्रिएटिनिन खूप तयार होत आहे पण आपली बॉडी एक्सक्रीटच करत नाही आहे, त्या कंडिशनमध्ये काय होईल? बॉडीमध्ये क्रिएटिनिनची लेवल इन्क्रीज होईल. आणि समजा असं झालं की क्रिएटिनिन जास्त तयार होत नाही आहे आणि एक्सक्रिशनचा रेट जास्त आहे, त्या कंडिशनमध्ये क्रिएटिनिनची लेवल कमी होईल. मात्र असं होत नाही नॉर्मली,
ज्यांच्या बॉडीमध्ये नॉर्मल फंक्शनिंग सुरू आहे, एक्सक्रिएटरी सिस्टीम व्यवस्थित काम करते, त्यांच्या ब्लडमध्ये क्रिएटिनिनची एक नॉर्मल लेवल मेंटेन केली जाते. नॉर्मलपेक्षा क्रिएटिनिन वाढत पण नाही आणि कमीसुद्धा होत नाही, कारण क्रिएटिनिन जो आहे त्याचा फॉर्मेशनचा आणि एक्सक्रिएशनचा रेट जो आहे तो काय होतो, मॅच होतो. ओके, तर सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर आता आपल्या बॉडीमध्ये कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करण्यामध्ये एक्सक्रिएटरी ऑर्गनचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. सो नेक्स्ट आपण एक्सक्रिएटरी ऑर्गन पाहणार आहोत. सो इथं तुम्हाला फक्त क्रिएटिनिन लक्षात ठेवायचं आहे. आपण ज्या आधी 3 वेस्ट प्रॉडक्ट शिकलो, अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड, त्याबरोबरच अजून एक वेस्ट काय आहे, क्रिएटिनिन. ओके, नेम आहे क्रिएटिनिन. आणि हे जे क्रिएटिनिन आहे तयार कसं होतं, तर क्रिएटिनिन फॉस्फेट जे आहे ते मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये रेडी एनर्जीचा सोर्स म्हणून यूज केलं जातं. सो या कॅटॅबॉलिझममध्ये क्रिएटिनिन तयार होतं. पण जर नॉर्मल एक्सक्रिएटरी ऑर्गन काम करत असतील, नॉर्मली जर युरिनमधून तो एक्सक्रीट होत असेल तर ब्लडमधली क्रिएटिनिनची लेवल मेंटेन राहते, वाढत नाही. मात्र क्रिएटिनिन जास्त तयार होते आणि तेवढं आपल्या एक्सक्रिएटरी सिस्टीमला एक्सक्रीट करता येत नाही, अशी जर कंडिशन असेल तर त्या कंडिशनमध्ये मात्र आपल्या बॉडीमध्ये क्रिएटिनिनची लेवल इन्क्रीज होते. सो इन्क्रीज इन क्रिएटिनिन इंडिकेट ॲबनॉर्मल रेनल फंक्शन. रेनल म्हणजे किडनी. ज्या अर्थी आपल्या बॉडीमध्ये क्रिएटिनिनची लेवल वाढते त्या अर्थी आपल्या किडनीचं फंक्शनिंग जे आहे ते ॲबनॉर्मल आहे, ती प्रॉपरली काम करत नाही. त्या कंडिशनमध्येच आपल्या बॉडीमध्ये क्रिएटिनिनची लेवल वाढत राहते. ओके, सो 4ही वेस्ट प्रॉडक्ट आपले झालेले आहेत. यानंतर नेक्स्ट आपण एक्सक्रिएटरी ऑर्गन स्टडी करणार आहोत. सो एक्सक्रिएटरी ऑर्गन स्टार्ट करण्याआधी क्रिएटिनिन सगळ्यांनी नीट नोट करा. So next is excretory organ. ठीक आहे, तर एक्सक्रिएटरी ऑर्गन बघा. एक्सक्रिएटरी ऑर्गनचा आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल असतो टू मेंटेन कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. सो एक्सक्रिएटरी ऑर्गन मेंटेन कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. सो फर्स्ट एक्सक्रिएटरी ऑर्गन जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करण्याचं काम करतात. सो हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. दे मेंटेन कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑर होमिओस्टॅसिस. ओके, ऑस्मो रेग्युलेशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा यांचा इम्पॉर्टंट रोल असतो. सो इट ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन ऑस्मो रेग्युलेशन. ओके, ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय हेही आपल्याला माहिती पाहिजे. ऑस्मो रेग्युलेशन मीन्स कंट्रोलिंग सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन अँड वॉटर बॅलन्स. ऑस्मो रेग्युलेशन मीन्स कंट्रोलिंग सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन अँड वॉटर बॅलन्स. सो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की एक्सक्रिएटरी ऑर्गन वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर एलिमिनेट करायला हेल्प करणार आहेत. पण वेस्ट रिमूव्ह करण्याबरोबरच एक्सक्रिएटरी ऑर्गन जे आहेत ते इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतात, बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस मेंटेन करतात. ओके, याशिवाय वेस्ट रिमूव्ह करण्याबरोबरच अजून एक काम आहे ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय, तर आपले जे बॉडी फ्लुइड आहेत या फ्लुइडमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि वॉटरचा बॅलन्स जो आहे ते तो मेंटेन करतात. सो दे मेंटेन सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन अँड वॉटर बॅलन्स इन आवर बॉडी. नेक्स्ट बघा, असं म्हटलं जातं की आपल्या ब्लडमध्ये काय काय असेल, आपल्या ब्लडचं जे कंपोजिशन आहे ते कशावरती डिपेंड करतं, तर आपण माउथमधून काय काय घेतो त्यावरती डिपेंड करत नाही की आपल्या ब्लडचं कंपोजिशन काय असेल. तर ब्लडचं कंपोजिशन कशावरती डिपेंड करतं, तर एक्सक्रिएटरी ऑर्गन काय काय रिटेन करतात. ओके, बघा इथं स्टेटमेंट लिहिते,
blood composition do not depend on what mouth ingest. आपल्या ब्लडचं कंपोजिशन जे आहे ते यावरती डिपेंड करत नाही की माउथमधून काय काय बॉडीमध्ये जाते, माउथ काय काय इंजेस्ट करते, पण कशावरती डिपेंड करतं, बट डिपेंड ऑन व्हॉट एक्सक्रिएटरी ऑर्गन रिटेन. कशावरती डिपेंड करतं, तर एक्सक्रिएटरी ऑर्गन कोणकोणत्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये रिटेन करतात त्यावरती डिपेंड करतं की आपल्या ब्लडमध्ये कोणते सबस्टन्सेस राहतील आणि कोणते जातील. बघा, माउथमधून तुम्ही कोणतीही गोष्ट जरी बॉडीमध्ये घेतली तरी एक्सक्रिएटरी ऑर्गन ती गोष्ट बॉडीमध्ये राहू देतोय की नाही त्यावरती डिपेंड राहणार आहे की ती ब्लडमध्ये राहणार की नाही. सपोज तुम्ही मेडिसिन घेतले, ड्रग्ज घेतले, मात्र जर एक्सक्रिएटरी सिस्टीमने जर त्याला बॉडीच्या बाहेर काढून टाकलं तर ते ब्लडमध्ये राहील का, राहणार नाही. एक्सक्रिएटरी सिस्टीम ज्या गोष्टी एक्सक्रीट करणार नाही त्याच गोष्टी बॉडीमध्ये राहतील, ज्या ते एक्सक्रीट करेल त्या बॉडीमध्ये राहू शकत नाही. सो बघा, फर्स्ट थिंग सांगितलं की इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवतं, ऑस्मोरेग्युलेशनमध्ये हेल्प करतं. आपल्या ब्लडचं कंपोजिशन काय असेल हे सुद्धा आपल्या एक्सक्रिएटरी ऑर्गनवरती, एक्सक्रिएटरी सिस्टीमवरती डिपेंड करतं. आता इथून पुढे ऑस्मोरेग्युलेशनशी रिलेटेड आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे ते मरीन बर्ड अल्बॅट्रॉसचं. तर एक्झाम्पल स्टार्ट करण्याआधी हे लक्षात ठेवा, एक्सक्रिएटरी ऑर्गन एक्सक्रिएशन तर करणारच आहेत, त्याबरोबर इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवतील, ऑस्मोरेग्युलेशन मेंटेन करतील. आपल्या ब्लडचं कंपोजिशनसुद्धा एक्सक्रिएटरी ऑर्गन काय रिटेन करतात त्यावरती ठरत असतं. सो हे इम्पॉर्टन्स सगळ्यांनी नोट करा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे अल्बॅट्रॉस. अल्बॅट्रॉस हा एक बर्ड आहे जो त्याचं लाईफ जे आहे पूर्ण लाईफ मराईन वॉटरवरती तो स्पेंड करतो. सो मरीन बर्ड आहे असं म्हटलं तरी चालेल, समुद्रावरती त्याचं पूर्ण लाईफ जातं. सो इट इज मरीन बर्ड, ज्या अर्थी तो पूर्ण लाईफ समुद्रावरतीच असतो. ठीक आहे, त्या अर्थी त्याचं ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते सॉल्टी वॉटर आहे. सो इट ड्रिंक सॉल्टी वॉटर. समुद्राचं सॉल्टी वॉटर जे आहे तो ड्रिंक करणार आहे. मग एवढं जर सॉल्टी वॉटर ड्रिंक केलं तर त्याच्या ब्लडचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. मग हा बॉडीमध्ये ऑस्मॉटिक कंडिशन कशी मेंटेन करतो किंवा ऑस्मोरेग्युलेशन कसं करतो बॉडीमध्ये, म्हणजे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होऊ नये ह्यासाठी त्याच्याकडे काय आहे, तर एक लक्षात ठेवा, त्याच्या नॉस्ट्रिलच्या जवळ एक सॉल्ट ग्लँड आहे. सो दे हॅव सॉल्ट ग्लँड नियर नॉस्ट्रिल. या बर्डच्या नॉस्ट्रिल जवळ एक सॉल्ट ग्लँड प्रेझेंट आहे आणि या सॉल्ट ग्लँडच्या मदतीनं तो ऑस्मोरेग्युलेशन मेंटेन करतो किंवा एक्सेस सॉल्ट जे आहे ते सॉल्ट तो सिक्रेट करतो, बॉडीच्या बाहेर रिलीज करतो. सो दिस सॉल्ट ग्लँड सिक्रेट सॉल्ट अँड मेंटेन ऑस्मोटिक बॅलन्स. त्याच्या ब्लडमधला ऑस्मोटिक बॅलन्स तो मेंटेन करतो. ऑस्मोटिक बॅलन्स म्हणजे काय असतं लक्षात येते का, वॉटर आणि सॉल्ट यांचं प्रोपोर्शन जे आहे ते व्यवस्थित ठेवणं. जास्त सॉल्ट जर झालं तरी ते चालत नाही, खूप कमी पण सॉल्ट चालत नाही. एक बॅलन्स जो आहे तो मेंटेन करावा लागतो. मग हे बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हा अल्बॅट्रॉस जो बर्ड आहे, मरीन बर्ड आहे, सॉल्टी वॉटर पितो तरीसुद्धा त्याच्या ब्लडची सॉल्टची लेवल इन्क्रीज होत नाही. का नाही इन्क्रीज होत, तर त्याच्या नॉस्ट्रिल जवळ एक ग्लँड आहे सॉल्ट ग्लँड आणि ही ग्लँड एक्सेस सॉल्ट जे आहे ते बाहेर रिलीज करते किंवा सिक्रेट करते आणि त्याच्या बॉडीमध्ये ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करते. ठीक आहे, सो यावेळी ऑर्गॅनिझम जे आहेत, आपण जे काही ऑर्गॅनिझम बघतो ते दोन टाईपचे असतात. त्यातल्या पहिले जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना ऑस्मो कन्फॉर्मर असं म्हटलं जातं. ऑस्मो कन्फॉर्मर
ठीक आहे, ही एक टर्म दिलेली आहे ऑस्मो कन्फॉर्मर. आणि दुसरे जे ऑर्गॅनिझम असतात ते ऑस्मो रेग्युलेटर. ऑस्मो रेग्युलेटर. तर ऑस्मो कन्फॉर्मर आणि ऑस्मो रेग्युलेटर यांच्यामध्ये डिफरन्स काय किंवा म्हणजे काय, तर ॲनिमल कॅन आयदर बी आयसोऑस्मोटिक टू द सराउंडिंग और कंट्रोल इंटरनल एन्व्हायरमेंट इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. सॉरी, सगळ्यात पहिले ऑस्मो कन्फॉर्मर म्हणजे काय, तर ॲनिमल्स कॅन आयदर बी आयसोऑस्मोटिक टू द सराउंडिंग. दीज ऑर्गॅनिझम बिकम आयसोऑस्मोटिक टू सराउंडिंग. आयसोऑस्मोटिक टू द सराउंडिंग म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल सॉल्टी वॉटर आहे आणि त्या वॉटरमध्ये एखादा ऑर्गॅनिझम आहे. जर हा ऑर्गॅनिझम ऑस्मो कन्फॉर्मर असेल तर हा ऑर्गॅनिझम काय करेल, बॉडीच्या आतलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन बाजूच्या सराउंडिंगमध्ये किती सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच तो स्वतःच्या बॉडीमध्ये करून घेईल. ठीक आहे, सो सराउंडिंगनुसार बॉडीचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इक्वल करतो. जेवढं सराउंडिंगचं तेवढं स्वतःचं तो चेंज करतो. असा जर ऑर्गॅनिझम असेल तर यांना म्हटलं जातं ऑस्मो कन्फॉर्मर. ऑस्मो कन्फॉर्मर पुन्हा एकदा बघा, ॲनिमल कॅन आयदर बी आयसोऑस्मोटिक टू द सराउंडिंग और कंट्रोल इंटरनल एन्व्हायरमेंट इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. Marine organism mostly osmoconformer because their body fluid and external environment are isosmotic in nature. So isosmotic in nature म्हणजे काय, जे ऑस्मोकॉन्फॉर्मर असतात त्यांच्या बॉडीच्या आतलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इक्वल ठेवलं जातं. ठीक आहे, त्यासाठी हा ऑर्गॅनिझम सराउंडिंगच्या एवढं बॉडीचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन करतो, त्याला म्हणायचं ऑस्मोकॉन्फॉर्मर. आणि दुसरा जो दिलेला आहे ऑस्मो रेग्युलेटर. ऑस्मो रेग्युलेटर जे आहेत ते कंट्रोल इंटरनल एन्व्हायरमेंट, कंट्रोल इंटरनल एन्व्हायरमेंट इंडिपेंडेंट ऑन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. जे ऑस्मो रेग्युलेटर असतात ते त्यांच्या बॉडीमधलं एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट मेंटेन करतात. ओके, सो कॉन्स्टंट मेंटेन करतात म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल बाजूची सॉल्ट कंडिशन काही पण होऊ देत, ते त्यांच्या बॉडीची कंडिशन एक कॉन्स्टंट मेंटेन करतात. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये एक सॉल्टची कंडिशन ठरलेली की एवढे एवढे सॉल्ट बॉडीमध्ये पाहिजेत, त्यापेक्षा जर जास्त व्हायला लागले ते बॉडीच्या बाहेर रिलीज करतील, जर कमी व्हायला लागले तर ते घेतील. सराउंडिंगमध्ये काय आहे हे चेक केलं जात नाही, ते त्यांच्या बॉडीमध्ये कॉन्स्टंट त्यांची व्हॅल्यू ठरलेली आहे तेवढी व्हॅल्यू ते मेंटेन करतात. असे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना म्हटलं जातं ऑस्मो रेग्युलेटर. सो नेचरमध्ये मुलांना दोनच टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत, एक ऑस्मो कन्फॉर्मर आणि दुसरा ऑस्मो रेग्युलेटर. ऑस्मो कन्फॉर्मर जो आहे त्याच्या बॉडीचं असं काही फिक्स ठरलेलं नाही आहे की एवढंच टेम्परेचर एवढंच सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, सराउंडिंगमध्ये जेवढं असेल तेवढं तो स्वतःच्या बॉडीचं करतो. तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती असेल, कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम आजूबाजूचं जेवढं टेम्परेचर असतं तेवढं त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं टेम्परेचर. तसंच ऑस्मो कन्फॉर्मरसुद्धा बाजूला जसं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असेल तसं बॉडीमध्ये क्रिएट करतात, आयसोटोनिक कंडिशन आत आणि बाहेर क्रिएट करतात. आणि ऑस्मो रेग्युलेटर बाहेर कितीही असू दे त्यांच्या बॉडीमध्ये त्यांची त्यांची ठरलेली अमाऊंट ते मेंटेन करतात. अशा ऑर्गॅनिझमना ऑस्मो रेग्युलेटर म्हटलं जातं. तर ऑस्मो कन्फॉर्मर कोण असतं, तर मरीन ऑर्गॅनिझम जे आहेत ते मोस्टली ऑस्मो कन्फॉर्मर असतात. सो ऑस्मो कन्फॉर्मरमध्ये एक्झाम्पल येणार आहे मरीन ऑर्गॅनिझम. सो मराईन वॉटरमध्ये राहणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते सराउंडिंगनुसार त्यांच्या बॉडीमधलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतात. सो मरीन ऑर्गॅनिझम्स आर मोस्टली ऑस्मो कन्फॉर्मर बिकॉज देअर बॉडी फ्लुइड अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आर आयसोऑस्मोटिक इन नेचर. बॉडी फ्लुइडमधलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि सराउंडिंग वॉटरमधलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतं. आता दुसरे बघितले ऑस्मो रेग्युलेटर. ऑस्मो रेग्युलेटरमध्ये मेनली फ्रेश वॉटर फॉर्म आणि टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम येतात. कोण येतात त्याच्यामध्ये, ऑस्मो रेग्युलेटरचे एक्झाम्पल इकडे लिहिते. फॉर एक्झाम्पल फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम असतील आणि दुसरे टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम लँडवरती राहणारे. हे दोन्ही ऑर्गॅनिझम ऑस्मो रेग्युलेटर आहेत. सो दोन्ही टर्मचं मिनिंग समजलं का बघा, ऑस्मो कन्फॉर्मर आणि ऑस्मो रेग्युलेटर.
सो ऑर्गॅनिझम ऑस्मो कॉन्फॉर्मर असू दे किंवा रेग्युलेटर असू दे, तो सॉल्टची लेवल किती टॉलरेट करू शकतो त्याची एक रेंज ठरलेली आहे की तो किती सॉल्ट टॉलरेट करणार आहे. तर आता त्यानुसार 3 टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत. सो ऑस्मो कॉन्फॉर्मर असू दे किंवा रेग्युलेटर असू दे, ऑर्गॅनिझम कॅन टॉलरेट ओनली नॅरो रेंज ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. सो डिपेंडिंग ऑन टॉलरन्स टू सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, किती सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन टॉलरेट करू शकतात त्या बेसिसवरती आपण 3 टाईपचे ऑर्गॅनिझम सांगू शकतो. तर त्याच्यामधला फर्स्ट टाईप जो दिलेला आहे त्याला म्हटलं जातं स्टेनोहॅलाइन. स्टेनोहॅलाइन ऑर्गॅनिझम म्हणजे कोणाला म्हणायचं? दोज ऑर्गॅनिझम विच कॅन टॉलरेट ओनली नॅरो रेंज ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. दोज ऑर्गॅनिझम which can tolerate only narrow range of सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. जे ऑर्गॅनिझम नॅरो रेंज सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनची, खूप जास्त पण सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन चालत नाही, खूप कमी पण, एक नॅरो रेंज ठरलेली आहे तेवढीच रेंज फक्त ते सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनची टॉलरेट करू शकतात. सो जे ऑर्गॅनिझम एक नॅरो रेंजमधले सॉल्ट टॉलरेट करू शकतात त्या ऑर्गॅनिझमला स्टेनोहॅलाइन ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. आणि मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिझम हे स्टेनोहॅलाइन ऑर्गॅनिझम आहेत. ठीक आहे, काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते युरिहॅलाइन असतात. सम ऑर्गॅनिझम्स आर युरिहॅलाइन. ओके, मग आता युरिहॅलाइन म्हणजे काय? तर बघा, दोज ऑर्गॅनिझम हू आर कॅपेबल ऑफ हँडलिंग वाइड चेंजेस इन सलाइनिटी. दोज ऑर्गॅनिझम which can tolerate wide range of salinity are called युरिहॅलाइन. जे ऑर्गॅनिझम वाईड रेंज सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन टॉलरेट करू शकतात, बऱ्याच मोठ्या रेंजमधलं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन टॉलरेट करू शकतात, अशा ऑर्गॅनिझमना युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बार्नॅकल किंवा क्लॅम्प हे ऑर्गॅनिझम येतात जे मरीन वॉटरमध्ये असणारे आहेत ऑर्गॅनिझम. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेले आहेत ते काही ऑर्गॅनिझम जे आहेत ठीक आहे. तर ह्या 2 रेंज नीट लक्षात ठेवा, स्टेनोहॅलाइन अँड युरिहॅलाइन. स्टेनोहॅलाइन म्हणजे काही ऑर्गॅनिझम एक नॅरो रेंज ठरलेली आहे तेवढीच सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनची रेंज टॉलरेट करू शकतात, ते झाले स्टेनोहॅलाइन. आणि वाईड रेंज जे टॉलरेट करू शकतात त्यांना म्हटलं जातं युरिहॅलाइन. आता नेक्स्ट आपण एक्सक्रिटरी ऑर्गन जे आहेत ते स्टडी करणार आहोत की कोणकोणते एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत. सो फर्स्ट आपण क्रिएटिनिन स्टडी केलं जे क्रिएटिनिन फॉस्फेटच्या कॅटाबॉलिझममध्ये तयार होतं. सेकंड आपण स्टडी केलं की एक्सक्रिटरी ऑर्गन एक्सक्रेशनमध्ये हेल्प करतात, याशिवाय इंटरनल कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट ठेवतात. त्यानंतर ऑस्मो रेग्युलेशनमध्ये हेल्प करतात ते. आणि अजून एक तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये ते म्हणजे ब्लडचं कंपोजिशन ठरवण्याचं कामसुद्धा एक्सक्रिटरी ऑर्गन करतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की 2 टाईपचे ऑर्गॅनिझम असतात, ऑस्मो कॉन्फॉर्मर आणि ऑस्मो रेग्युलेटर. आणि फायनली किती सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन टॉलरेट करू शकतायत त्या बेसिसवरती स्टेनोहॅलाइन आणि युरिहॅलाइन असे 2 टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत. आता आपण किंगडम ॲनिमॅलियामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम शिकलेले, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केल्मिंथिस. सो या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमकडे वेगवेगळे एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत. सो सुरुवातीला आपण ह्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममधले एक्सक्रिटरी ऑर्गन कोणते आहेत शॉर्टमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर ह्युमन बिंगची एक्सक्रिटरी सिस्टीम स्टार्ट करणार आहोत. सो नेक्स्ट इज एक्सक्रिटरी ऑर्गन. सो बिफोर स्टार्टिंग दॅट हे तुमचं लिहून झाले का बघा.
So next is excretory organ in different organism. एक्सक्रिएटरी ऑर्गन. ओके, आता एक्सक्रिएटरी ऑर्गन बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट दिलेले युनिसेल्युलर फॉर्म. काही ऑर्गॅनिझम जे ते युनिसेल्युलर असतात. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कसं एक्सक्रिशन होतं? सो फर्स्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, सो जे ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहेत त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स असतात. ज्या व्हॅक्युअलमध्ये वेस्ट जे आहे ते कलेक्ट केलं जातं आणि नंतर बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. नेक्स्ट, in this contractile vacuole waste is collected and discharged outside the cell. सो जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्याकडे ऑर्गन आणि सिस्टीमचा प्रश्नच येत नाही. ऑर्गॅनिझम एकाच सेलचा बनलेला आहे. मग त्यांच्यामध्ये एक्सक्रिएटरी ऑर्गन काय आहे तर त्यांच्या सेलच्या आत जे व्हॅक्युअल आहेत तर ते व्हॅक्युअल सेलमधलं वेस्ट कलेक्ट करतात आणि सेलच्या बाहेर डिस्चार्ज करण्याचं काम करतात. सो दिस इज अबाउट दी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नेक्स्ट स्पॉन्जेस. आपण पोरिफेरा स्टडी केला. पोरिफेरामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना कॉमनली आपण स्पॉन्जेस म्हणतो. आता हे जे स्पॉन्जेस आहेत हे कसं एक्सक्रिएशन करतात तर स्पॉन्जेस त्यांच्या बॉडीमधले वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते बाजूच्या वॉटरमध्ये रिलीज करतात आणि ऑस्क्युलममधून हे बाहेर रिलीज केलं जातं. सो स्पॉन्जेस रिलीजेस waste product in surrounding water which is released out through osculum. जर असा स्पंज असेल तर या स्पंजमध्ये त्याच्या ज्या सेल आहेत ते त्यांचं वेस्ट मटेरियल इथं आतमध्ये जे काही वॉटर आहे त्या वॉटरमध्ये वेस्ट रिलीज करतात आणि वरती एक लार्ज ओपनिंग आहे. हे जे लार्ज ओपनिंग आहे त्याला ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. तर या ऑस्क्युलममधून ते वॉटर रिलीज केलं जातं आणि वॉटरबरोबर ते वेस्ट मटेरियलसुद्धा बाहेर निघून जाणार आहे. सो सिम्पल आहे. वॉटर जे बॉडीमध्ये येते त्या वॉटरमध्ये वेस्ट रिलीज करायचा आणि हे वॉटर सगळं ऑस्क्युलममधून बाहेर जाणार तेव्हा त्याच्यासोबत वेस्टसुद्धा रिमूव्ह होणार. सो हे स्पॉन्जेसमध्ये असतं. आता वेगवेगळे एक्सक्रिएटरी ऑर्गन जे आहेत ते पहिल्यांदा आपल्याला बायलॅटरल सिमेट्री असणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळाले. तर त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन टाईप ऑफ सिम्पल ऑर ब्रांचिंग ट्यूब दॅट ओपन टू द एक्सटेरियर थ्रू द पोर्स इज कॉल्ड ॲज नेफ्रिडिओपोर. सो नेफ्रिडिओपोर असणारे आपण किंवा नेफ्रिडिया जो आहे तो मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ एक्सक्रिएटरी ऑर्गन आहे. मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ एक्सक्रिएटरी ऑर्गन आहे. मग हा जो नेफ्रिडिया आहे हे नेफ्रिडिया मेनली दोन टाईपचे नेफ्रिडिया असतात. त्यातला फर्स्ट आहे प्रोटोनेफ्रिडिया आणि दुसरे आहेत मेटानेफ्रिडिया. प्रोटोनेफ्रिडिया आणि सेकंड आहे मेटानेफ्रिडिया. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? आपण एक्सक्रिएटरी ऑर्गन बघतोय. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल आहेत जे त्यांना एक्सक्रिएशनसाठी हेल्प करणार आहेत. स्पॉन्जेससारख्या ऑर्गॅनिझममध्ये वेस्ट जे आहे ते वॉटरमध्ये रिलीज केलं जातं. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री असणारे पुढे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये आपल्याला
एक्सक्रिटरी ऑर्गन पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन टाईप जो आहे तो म्हणजे ट्यूब, ज्याला आपण नेफ्रिडिया म्हणतो. आणि या नेफ्रिडियाला वरती एक ओपनिंग असतं ज्याला नेफ्रिडिओ पोर म्हटलं जातं, त्यामधून ते वेस्ट रिलीज केलं जातं. तर हे जे नेफ्रिडिया आहे मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन. तर हा एक्सक्रिटरी ऑर्गनचे 2 टाईप पडतात, प्रोटोनेफ्रिडिया आणि मेटानेफ्रिडिया. सो नेक्स्ट आपण हे 2 टाईप स्टडी करणार आहोत.